हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन ओव्हर हिअर. अनुश्री हिच्या बाबतीत काय बोलावं मला काहीच सुचत नाही आहे. कारण अशी व्यक्ती आपल्याजवळ असावी की नसावी हाही नेहमी प्रश्न असतो आणि नसलेलीच बरी असं मला वाटते. सुरुवातीला ती बरी वाटली कारण मला असं वाटलं स्पष्ट व्यक्ती आहे, काहीतरी गेममध्ये कलर्स आणते, चोऱ्या करते, हे करते, ते काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करते. परत तिच्यात गट्स आहे की ती जे करते ते ती मान्य करते. पण सध्या ती एका वेगळ्याच ट्रॅकवर चालताना दिसली. तिला जेव्हा कॅप्टन्सी मिळणार अशी आशा दिसत होती तेव्हा ती राकेश बापट, दीपाली आणि तन्वी आणि यांच्या म्हणजे या काटा ग्रुपच्या पाठीपाठी फिरताना दिसली. अक्षरशः मस्का मारताना दिसली, बटरिंग करताना दिसली. कारण तिला ही आशा होती की या तिघांचे वोट्स मला मिळावे. पण काय असतं ना, कर्मा असतो आणि तो कर्मा ना कधी माणसाला सोडत नाही. आणि त्यामुळे तिचा गेम तिच्यावरच उलटला आणि राकेश बापटने तिचा गेम केला आणि तिला कॅप्टन्सी मिळाली नाही. पण त्याच्यानंतरही म्हणजे ती नंतरही तन्वीबरोबर बोलताना दिसत होती की नाही मला कसं आहे ना, त्या टोळीमध्ये आता जास्त नाही राहायचं आहे, सगळं क्रेडिट तो विशाल घेऊन जातो आणि आम्ही फक्त करताना दिसतो, क्रेडिट तो घेतो आणि शेवटी काही ना मला असं म्हणजे ती डायरेक्टली बोलत नाही की तुम्ही मला तुमच्यामध्ये घ्या, पण इनडायरेक्टली की असं तसं म्हणजे तन्वीने बोलावं की ठीक आहे तू आमच्यातून खेळ. पण तन्वी पण शहाणी आहे, तन्वी कशाला बोलेल की तू आमच्यातून खेळ, अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे ती टोळीमध्ये पण जाऊन बसते, टोळीतनं पण खेळताना दिसते, परत इथे येऊन असं करताना दिसते हां. आणि त्यामुळे तिचा गेम पण होतो आहे हे तिला कळतही नाही आहे आणि ती इतकी विचित्र वाटते. अजून एक गोष्ट सांगते, नॉमिनेशन टास्कमध्ये ती इतकी शाणी आहे ना. आणि अजून मी तुम्हाला एक सांगते की ती ना नक्कीच तन्वीला फॉलो करते. कारण जेव्हा तन्वी आणि शुक्र हिचं वाजायला लागलं आणि नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वीने प्राजक्ता शुक्रेला नॉमिनेट केलं, लगेच हिने पण नॉमिनेट केलं. कशासाठी? तन्वीच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी. कारण हिचं पर्सनली तर काही तिच्याबरोबर शुक्रेबरोबर काही वाजलं नव्हतं किंवा काही नव्हतं. मग हिने तिला नॉमिनेट करायचं कारण म्हणजे तन्वीला दाखवायला की मी बघ, तुझी जी मतं आहेत तीच माझी आहेत, म्हणजेच आपण एकत्र राहणं योग्य आहोत, हे तिला इनडायरेक्टली कुठेतरी दाखवायचं होतं. म्हणून विशाल जरी तिला बोलला होता तरी तिने तिकडे कानाडोळा केला आणि तिने मुद्दामून विशाल बोललेला की त्यांच्यापैकी कोणाला म्हणजे शुक्रे, सागर, सचिन यांच्यापैकी कोणाला नॉमिनेट करायचं नाही, तर काटा ग्रुपमधल्या लोकांना नॉमिनेट करायचं हे त्याने क्लिअर सांगितलेलं. तरी देखील त्याच्या अगेन्स्ट जाऊन तिने शुक्रेला नॉमिनेट केलं. ह्यातनंही दिसतं की ती तन्वीला किती फॉलो करते. म्हणजे कनिंगनेस हा कुठपर्यंत, एखाद्या कोल्ह्यामध्ये कसा कनिंगनेस असतो ना, तो तिच्यामध्ये किती भरलेला आहे ना हे क्लिअर दिसतं. आणि तिचा चेहरा, तिच्या बोलायची जी पद्धत आहे एकंदर तीच मला आवडत नाही. म्हणजे एक नेगेटिव्हिटी म्हणण्यापेक्षा काहीतरी विचित्र ऑरा वाटतो तिचा असं बोलताना की चल हॅट हे काय आहे म्हणजे हां. जाऊ दे, डोळे असे बारीक बिरीक करून मला नाही आवडत ते. बोलते तर सरळ बोल, छाती ठोकपणे बोल, डोळे सरळ भिडवून बोल, तर वाटेल की बाबा हां तू काहीतरी बोलतेस. प्रत्येक वेळी इकडून तिकडून नेहमी रुचिताचं काही चालू असलं की नेहमी मध्ये येते आणि पॉईंटला स्वतः तर तिकडे हजर नसते, पण त्या विषयाला वेगळीच कलाटणी दिसते आणि सरळ जाऊन बोलते हो आमचंच नाणं खोटं आहे आणि हे आणि ते. अरे तू किती खरी आहे, तू किती खरी आहे ते बघ. तू टोळीबरोबर राहून कशी गद्दारी करतेस, लोक तुला बघतायत, हे तुला अक्कल नाही आहे का की तू कशी खेळते. दुसऱ्याला बोलताना पहिलं स्वतःकडे बघ की तू काय करतेस आणि मग बोल. त्यामुळे ह्या तिच्या मी असं नाही म्हणत की रुचिताला मी सपोर्ट करते, पण हे जे तिचं वागणं आहे ना अनुश्रीचं, ते मला पटत नाही. की एखाद्याबरोबर राहायचं आणि त्याचीच पाठून टिमकी वाजवायची ना, हे मला कुठे पटत नाही. आणि त्यामुळे हे विचित्र वाटतं ती जे वागते. आणि असा गेम खेळून ती किती दिवस त्या घरात टिकेल मला तरी वाटत नाही जास्त काळ टिकेल. बघूया आता काय कुठपर्यंत बिग बॉस तिला घेऊन जात आहेत. तुम्ही बघा, मी बघते. पाहत राहा बिग बॉस मराठी 6 आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.